नमस्कार, मी अमोल जोशी. टी टाइम न्यूजमध्ये स्वागत. नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन आता उघड झालंय. एबीपी माझाच्या हाती या संदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती आलेली आहे. नीट पेपर लीकची सुरुवात जयपूरमध्ये पेपर तयार केल्या जाणाऱ्या एजन्सीमधून झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर देशात सर्वात पहिला पेपर नाशिकमध्ये फुटला. या प्रकरणी नाशिकमधील 30 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. राजस्थान सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनंतर नाशिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दरम्यान नाशिकनंतर हरियाणा, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थानमधील सीकर असा नीटच्या पेपरचा प्रवास झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नीट पेपर फुटीमध्ये सीकरच्या 2 कोचिंग सेंटरची नावं देखील समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. सीकरमधून ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून नीटचा पेपर फॉरवर्ड केला गेल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये पेपर तयार करणाऱ्या एजन्सीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. सध्या या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे. तपास यंत्रणांनी राजस्थान आणि नाशिकमधून एकेका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. तर राजस्थान पोलिसांच्या माहितीनंतर संशयिताला ताब्यात घेतल्याचं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं. काही राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.